नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाशी आणि लाखो भाविकांच्या भावनेशी घट्ट नाळ जोडलेल्या माधुरी अर्थात महादेवी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग आता अधिक मोकळा झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून पुढील काही महिन्यात माधुरी पुन्हा नांदणीच्या भूमीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माधुरीच्या पुनर्वसनासाठी आणि सुरक्षित पुनरागमनासाठी आवश्यक तयारी वेगाने सुरू आहे. त्यासाठी वंताराची तज्ज्ञ टीम नांदणी इथं दाखल झाली असून त्यांनी मठ परिसरातील निवास व्यवस्था, सुरक्षितता, आरोग्यविषयक सुविधा आणि देखभालीच्या सर्व बाबींची सखोल पाहणी केली. नांदणी मठ आणि वंतारा यांच्या संयुक्त विद्यमाने माधुरीच्या वास्तव्याची संपूर्ण व्यवस्था उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जिनसेन संस्थान मठ नांदणी यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना भाविकांना आनंदाची बातमी दिली आहे. माधुरीच्या पुनर्वसन व सुरक्षित पुनरागमनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वंतारा यांच्यातील सकारात्मक घडामोडींमुळे तिच्या परतीच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत, असे मठाकडून सांगण्यात आले आहे. 28 जुलै 2025 रोजी माधुरीला वंतारा इथं हलवण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूरसह संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक भाविकांनी तिच्या आठवणी सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. आता पुन्हा एकदा माधुरी नांदणीच्या परिसरात वावरताना पाहण्याची आज सर्वांच्या मनात आहे. जिच्यावर लाखो भाविकांचे प्रेम आहे ती लाडकी माधुरी पुन्हा नांदणीत परतावी हीच सर्वांची प्रार्थना असून तिच्या पुनरागमनाची बातमी भाविकांसाठी आनंदाचा आणि श्रद्धेचा विजयाचा क्षण ठरत आहे. ओम नमः. आपल्या सर्वच जनतेच्या, जनसामान्यांच्या भावना आणि अस्मितेचा विषय जो नांदणीतील माधुरी हत्ती, या माधुरी हत्तीनीला पुन्हा मठाकडे आणण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र शासन, वंतारा आणि नांदणी मठ यांच्या माध्यमातून अनेक सुंदर असे पाऊल उचलले जाणार आहेत आणि या पावलांच्या माध्यमातून HPCच्याकडे अर्ज करून ही माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे लवकरात लवकर येण्याचे मार्ग खुले होत आहेत आणि या मार्गाच्या माध्यमातून संभावना आहे की लवकरात लवकर माधुरी हत्ती पुन्हा मठाकडे येईल.